कोथळीचा पंकज पाटील पोलीस उपनिरीक्षक. तिसऱ्या प्रयत्नात MPSCत यश, जिद्द, सातत्य आणि 12 ते 14 तासांच्या अभ्यासाचे फळ. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि सलग अपयशाचा सामना करूनही जिद्दीच्या बळावर कोथळी, ताशिरोण येथील पंकज वंदना चवगोंडा पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली आहे. तिसऱ्या प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंकज पाटील यांचे प्राथमिक शिक्षण कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालय कोथळी येथे झाले. त्यानंतर त्यांनी शरद कॉलेज, यड्राव येथे 2016 साली डिप्लोमा पूर्ण करून इंजिनिअरिंग शिक्षण घेतले. वडील पेट्रोल पंपावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची जाणीव असल्याने पंकज यांनी काही काळ नोकरीही केली. त्यांनी पुणे येथील MIDCमध्ये 1 वर्ष आणि जयसिंगपूर येथील MIDCतील एका कंपनीत 3 वर्षे काम केले. कोरोना महामारीनंतर आर्थिक अडचणी वाढल्याने त्यांनी 2021 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. धर्मनगर येथील वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा निवास मार्गदर्शन केंद्रात त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. आचार्य परमपूज्य 108 चंद्रप्रभ सागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला. 2 वेळा अल्पगुणांनी अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही. ऑगस्ट 2024 मध्ये ईश्वरपूर येथील अकॅडमीत प्रवेश घेऊन त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली. दररोज 12 ते 14 तास अभ्यास, सातत्यपूर्ण नियोजन आणि योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले. आई-वडिलांची साथ माझ्यासाठी मोठी ताकद ठरली. अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करत राहिल्यास कोणतीही परीक्षा कठीण नसते, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला आहे. निकालानंतर त्यांच्या कुटुंबियांवर आणि गावात कौतुकाचा वर्षाव होत आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी.